ईश्वर चरणी मी प्रार्थना करते, वंदन करते की वैष्णवीची आत्माला शांती लाभो. आणि जसं की मला असं वाटते, सगळा मुद्दा मी बघितलेला आहे. मला असं वाटते की आजची इतकी युवा मुलगी आत्महत्या करू शकत नाही. आणि जसे त्यांची वैष्णवीची जे पोस्टमार्टम रिपोर्ट आली आहे, त्यांच्या शरीरवरती पूर्ण असे मारहाणीचे निशाण होते. तो मला असं वाटते की हे आत्महत्या नसून हे मर्डर केलेलं आहे. मारून तिला मारून टाकलेलं आहे. नंतर तिला फाशीवरती चढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जसं मी आज तळागाळामध्ये काम करत मी बघते, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरामध्ये वैष्णवी, करुणा धनंजय मुंडे, पूजा चौहान अशी खूप महिला आहे. पण शासन, प्रशासन, महिला आयोग याच्यावरती काय काम करत नाही त्याच्यासाठी. आणि आज तुम्ही बघू शकता की जे वैष्णवीची जाऊ आहे, तिने पण सगळा आज मुद्दा सांगितलेला आहे की तिच्यासोबत पण खूप मारहाण केली. तो पण प्रशासन काय करत आहे? कशामुळे हे इतकी महिला आत्महत्या, महिलांवरती अत्याचार, महिलांना मारून टाकण्याचा प्रयत्न, हे सगळं कशासाठी आज वाढत चाललं आहे? त्याच्यावरती शासन, प्रशासन कशाला आज काम करत नाही. मला इतकंही बोलायचं आहे की जे वैष्णवीचा नवरा आहे त्याला कमीत कमी त्याला तो फाशीची सजा झालीच पाहिजे, ज्यांनी करता पुढे कोणी दुसरी वैष्णवी होऊ नये. महिला अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. असं असताना देखील आता महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यांच्या समर्थनात पुण्यामध्ये 100हून अधिक महिलांनी तिकडे आंदोलन केलं. त्यांचं काम चांगलं आहे असं त्या महिलांचं म्हणणं होतं. महिला आयोगाचं काम खरंच समाधानकारक आहे किंवा ह्या सगळ्या घटना बघतात आता त्यांनी नैतिकता म्हणून पायउतार व्हायला पाहिजे का, राजीनामा द्यायला पाहिजे, काय वाटतं? सगळा खुलासा झालेला आहे. जसे की वैष्णवीची जाऊने पण कंप्लेंट टाकलेली आहे मीडियावरती की महिला आयोगाला निवेदन दिला होता पण तिने आजपर्यंत काय काम केलं नाही. आणि माझ्याकडे पण इतकी कंप्लेंट आहे की जे महिला आयोगाने काम केलं नाही आहे, ज्या कंप्लेंटवरती महिला आयोगाने काम केलेलं नाही, त्या महिला आणि अशी लहान मुलगी 25 वर्षाच्या आजची, 30 वर्षाच्या आजची माझ्याकडे आलेली आहे की ताई आमच्यावरती इतका अन्याय झाला, महिला आयोगाला कंप्लेंट दिली पण आजपर्यंत काय झालेलं नाही. त्यांच्या फक्त दाखवण्याचं आहे की माझ्याकडे 35,971 जे केसेस आले होते, पण त्याच्यावरती तुम्ही काम किती केला? काहीही काम झालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये मी पण एक आहे. 6 कंप्लेंट दिल्यानंतर काहीही केला नाही. वाल्मिक कराडने कलेक्टर ऑफिसमध्ये कलेक्टरचे समोर, माझे नवऱ्याचे समोर, माझ्यासोबत एक मंत्रीची बायकोसोबत मारहाण केली होती, तरी पण त्याचे CCTV फुटेजची मागणी मी महिला आयोगाला केली. न्याय देऊ शकत नाही तुम्ही मला, पण माझे जे पुरावे आहे ते द्या. ते आजपर्यंत दिलेले नाही. 1 वर्ष झाला. महिला आयोग काम करत नाही. महिला आयोगची जे अध्यक्ष आहे त्यांच्यासाठी ते फक्त एक पद आहे, पण पूर्ण महाराष्ट्राची जी महिला आहे त्यांच्यासाठी ते एक कोर्ट आहे. महिलांच्यासाठी ते कोर्ट असतो आणि एक न्यायाची खूप मोठी गद्दी असतो ते, ज्याच्यावरती त्या न्याय करू शकतात. पण त्या भाषणबाजीमध्ये, राष्ट्रवादीचे प्रचारमध्ये व्यस्त आणि मस्त राहतात. त्याच्यासाठी आज काय काम करत नाही. तुम्ही महिला आयोगात तक्रार केली, तुम्हाला न्याय मिळाला का? तसंच न्याय वैष्णवीला मिळेल? वैष्णवीला न्याय मिळू शकतो क्योंकि त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट आलेले आहे. त्यांच्या पाठीमागे त्यांचे आई वडील आहे आणि मला तो आजपर्यंत न्याय भेटला नाही. पण 100% कोर्टामध्ये आज मला न्याय मिळालेला आहे. आणि आज वैष्णवीचा जे मुद्दा आहे ते कोर्टामध्ये गेलेला आहे. तो 100% मला खात्री आहे की 100% वैष्णवीला पण न्याय भेटणार आणि मला तो मिळालेला आहे, सगळ्यांना माहिती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.